गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा। सुरक्षेत वाढ करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना त्यांची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल। शिवतीर्थ निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यावरून विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। आशिष शेलारांच्या मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा। दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक। मनसेच्या संदीप देशपांडेंचा भाजपवर गंभीर आरोप। नाशिकमध्ये मनसे आणि मवियाची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न। नाशिकमध्ये आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय। सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार, मनसे आणि मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। मनसेबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। नाशिकमधील पत्रकार परिषदेबाबत कोणतीही माहिती नाही। मनसेसोबत काँग्रेसची कोणतीही चर्चा नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर। व्यवहार रद्द होण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाईल। व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार। यंत्रणा एकदम सडलेली आहे। 1-2 जेलमध्ये गेल्याशिवाय काही फरक पडणार नाही। या प्रकरणात कठोर कारवाई करावी। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर धंगेकरांची प्रतिक्रिया। बोपोडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कागदपत्र मागितली। महसूल विभागाकडे महत्त्वाची कागदपत्र मागितली। कागदपत्र पडताळून आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार। बोपोडी प्रकरणातही शीतल तेजवानी अडचणीत येण्याची शक्यता। संजय राऊत यांच्या प्रकृती सुधारणा। आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। सुनील राऊत यांची माहिती। मशीनमधून मतचोरी करणारी ही लोक आहेत। निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे, तर निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे गोंधळ सुरू। बच्चू कडूंची सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयुक्तांवर खरमरीत टीका। पुणे शहरातील युतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील। एका आठवड्यात सगळा निर्णय कळेल। आमची तयारी आहे, आम्ही चांगलं लढू। शिंदेंच्या सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। रामटेकमधील इच्छुक उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला। रामटेक नगर परिषदेत सेनेची युती नको, स्वबळावर लढूया। कार्यकर्त्यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी। साताऱ्यात युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल। जिल्ह्यात भाजप भक्कम स्थितीत। भाजप जिल्हा अध्यक्ष आणि आमदार अतुल भोसलेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तानाजी सावंतांना त्यांची जागा दाखवेल। दिलीप मोहिते पाटलांचं सावंतांना प्रत्युत्तर। दरम्यान राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, सावंतांनी अशी केली होती टीका। अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून अक्षया नाईक यांना उमेदवारी। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादीतील दीपक देशमुखांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। दीपक देशमुख परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत। माजी नगरसेवकांचाही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार, तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार। बुलढाणा जिल्ह्यात 11 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी। बुलढाण्यात भाजप शिंदेंच्या सेनेत धुसफूस कायम। महाविकास आघाडीच्या कामाला गती। बुलढाण्यातील नांदुराच्या तिरुपती नगरवासियांचा नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार। नागरी सुविधा मिळत नसल्याने महिला वर्ग आक्रमक। राज्यातील 170 तहसीलदारांची पदोन्नती होणार, तर 85 नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती। सोबतच 100 जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार। एमसीए निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि निहंग सरनाईक यांचा अर्ज। उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल। केईएम रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराची लोढांकडून पाहणी। केईएम रुग्णालयाच्या तक्रारींचा रुग्णांकडून पाढा। ढिसाळ नियोजन अर्थव्यवस्थेसंदर्भात लोढांकडून रुग्णालय व्यवस्थेची पाहणी।
जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान साने ताकाची यांच्या पदभार स्वीकारताच मोठा निर्णय. ताकाची स्वतःसह सरकारमधील सर्व मंत्र्यांचे पगार आणि भत्त्यांमध्ये मोठी कपात करणार. गुजरात एटीएसकडून 3 दहशतवाद्यांना अटक. देशातील विविध शहरांमध्ये हल्ला करण्याचा आयएसआयचा मोठा कट उधळला. अमेरिकेतील ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय. अमेरिकेतील प्रत्येक गरीब नागरिकाला $2,000 म्हणजे सुमारे $2.25 मिळणार. ट्रुथ सोशल या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. लातूरच्या उदगीरमध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. जरांगे पाटील, वीरेंद्र पवार आणि काळकुटेंना पोलिसांची नोटीस. मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी नोटीस. आज आझाद मैदान पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. जरांगेंच्या हत्येचा कट प्रकरणात आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर. धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर केल्याचा व्हिडिओ दावा. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची मुंबईत संयुक्त बैठक संपन्न. अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा. हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा. नरेटिव्हच्या लढाईत गाफील राहू नका. बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात निरीक्षक नेमले. स्थानिक पातळीवर युती करण्याबाबत अजितदादांना अहवाल देणार. वेळ कमी असल्याने कार्यवाही करण्याच्या अजितदादांच्या सूचना. मविया सरकारने सगळ्या कामांना स्थगिती दिली. मी मुख्यमंत्री असताना लोकप्रिय योजना चालू केल्या. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. विधानसभेतील गणेश नाईकांच्या विजयाला आव्हान. आज हायकोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती NJ जमादार यांच्या समोर आज सुनावणी होणार. ठाकरेंच्या सेनेच्या मनोहर मडवींकडून नाईकांच्या विजयाला आव्हान. नाईकांनी निवडणूक गैरमार्गाने जिंकल्याचा मडवींचा दावा. पुण्यातील दिवेघाट आज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार. रस्ता रुंदीकरणासाठी लागणाऱ्या प्लास्टिकमुळे दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार. वाहन चालकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन. कोल्हापूरमध्ये काढली कचऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. कोल्हापुरात रंकाळा तलाव चौपाटीवर कचऱ्याचे ढीग. मनपाने कचरा न उचलल्याने कोल्हापूरकरांकडून निषेध व्यक्त. पुण्यात लग्नाचं आमिष देऊन अल्पवयीन तरुणीवर अत्याचार. कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल. पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली धमकी. तरुणाच्या आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये कुख्यात दुचाकी चोरट्यांना अटक. 5 मोटरसायकली जप्त. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध. रामनगर पोलिसांची कारवाई. वर्ध्याच्या देवळी मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 151 कोटी 40 हजार रुपयांची मदत. भिडी, अंदोरी आणि आंजी या 3 मंडळांसाठी अतिरिक्त 15 कोटी रुपयांची मदत जाहीर. कोल्हापूरच्या शिरोळमधील उज्जर आंदोलनावर अखेर तोडगा. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रतिटन 3,500 रुपये दर जाहीर. पहिल्या टप्प्यात 3,450 रुपये दर तर दुसऱ्या टप्प्यात 50 रुपये शेतकऱ्यांना देणार. हिंगोलीत केळीला भाव नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. क्विंटलला 20 रुपयेही भाव मिळत नसल्याने केळीची तोडणी रखडली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीनच्या बिजवाई उन्नती वाणाला 8,530 एवढा रुपये उच्चांकित दर. वाशिम बाजार समितीत इतिहासात पहिल्यांदा सोयाबीनची 30 ते 32,000 क्विंटलपेक्षा जास्त आवक. सिन्नर निफाडला जोडणाऱ्या रस्त्याची नायगाव येथे दुरावस्था. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांची मोठी कसरत. तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी. पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लाडक्या बहिणींना देवदर्शन यात्रा. रेटवडी वाफगाव परिसरातून 5,500 महिला कोल्हापूर महालक्ष्मी देवीच्या देवी दर्शनासाठी रवाना. सोलापूरच्या करमाळ्यात आई कमलाभवानी कार्तिक यात्रोत्सवाचा जल्लोष. 5 देवतांच्या मिरवणूक यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. वैभव खेडेकरांचं सोशल मीडियावरील स्टेटस पुन्हा चर्चेत. नुकतेच भाजपवासी झालेल्या खेडेकरांच्या नगराध्यक्षपदावर दावा. खेडेकरांची पत्नी वैभवी खेडेकरांचे भावी नगराध्यक्ष म्हणून स्टेटस व्हायरल. कराडमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर. जिल्ह्यात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण. राजेंद्रसिंह यादव शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार.
छत्रपती संभाजीनगरमधील अँब्युलन्स प्रकरणावरून अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा धक्का. सिल्लोड न्यायालयाकडून पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश. 2014 मध्ये मंत्री असताना सत्तारांनी आमदार निधीतून 2 अँब्युलन्स स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्याचा आरोप. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या 13 मालमत्तांच्या लिलावाला विशेष न्यायालयाची परवानगी. मालमत्ता अशाच पडून राहिल्या तर त्याची किंमत कमी होणार. तात्काळ लिलाव व्हायला हवा, न्यायालयाचं निरीक्षण. एसटीच्या सुरक्षा विभागावर लवकरच आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक होणार. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने घेतला निर्णय. अनेक वर्षापासून एसटी महामंडळातील मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकाऱ्यांचं पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करार पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक पद भरती. निवड झालेल्या उमेदवारांना आजपासून 12 नोव्हेंबर दरम्यान नियुक्तीपत्र मिळणार. मुंबईच्या नायगावमधील बीडीडी चाळीतील 423 पोलिसांना मिळणार घर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नायगाव बीडीडी पुनर्विकास अंतर्गत 5 पुनर्वसित इमारतींचं बांधकाम पूर्ण. बुधवारी 864 घरांच्या चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार. पुणे शहरात भटक्या कुत्र्यांना बसवण्यात येणार मायक्रोचिप. नसबंदी शस्त्रक्रियेसह मायक्रोचिप बसवायला झाली सुरुवात. सुरुवातीला 600 कुत्र्यांना मायक्रोचिप बसवली जाणार. कुत्र्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात. बुलढाण्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न. पत्नीनं पेटलेली साडी पाण्याने भिजवून स्वतःचा जीव वाचवला. चिखली शहर पोलीस ठाण्यात पती विशाल काकडे विरोधात गुन्हा दाखल. विशाल काकडे चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट. बनावट अकाउंटवरून पैशांची मागणी. अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि नेत्यांकडे पैशाची मागणी. आयुक्त जी श्रीकांत यांची सायबर पोलीस ठाण्यात तक्रार. पुण्यातील भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात 60% भात कापणीची कामं पूर्ण. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर भात कापणी पूर्ण. आता मळणीच्या कामांना वेग. कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्थ पवारांविरोधात कोळशीवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून